अगं मला काळजी एवढीच वाटते ग की म्हणजे आज जे काही झालं ना त्यानंतर चिंगीने घर वगैरे नको सोडून जायला. एकदा असा शिक्का लागला ना की पुढचं सगळं आयुष्यच बदलून जातं ग. तिच्या घरचे ना शिक्षण थांबवतील तिचं, अगं लग्न लावून देतील आणि काम तर करूच नाही देणार. माझा तर ना विश्वासच नाही बसत. म्हणजे तिच्या आजीपासून सगळ्यांना ओळखते मी नंदू. म्हणजे अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा ना अशी आहेत. पूर्वी तर ना लहान मुलं असायची घरामध्ये, घरात सतत आला गेला असायचा आणि मी तशी लहानच होते ना. आणि खरं सांगू का मी अगं खूप दांदरट होते. म्हणजे अंगठी कुठे ठेवली, किल्ल्या कुठे ठेवल्या काय म्हणजे लक्षातच नसायचं. पण तिची आजी ना अगदी सगळं कायम माझ्या हातामध्ये आणून द्यायची. अगं कधी एक नवा पैसा न विचारता नाही घेतला ग. मग हिनीच असं का केलं असेल काय माहिती आजी, खरं तर मलाही असंच वाटतंय. चिंगीने असं असं नसेल केलं. स्वतःच्या तोंडून कबूल केलं ना तिने. तेच तर मला आश्चर्य वाटतंय आणि मुळात काळजीही वाटते तिची. ती कशाच्या तरी दबावाखाली करत असेल का हे? कसल्या? तेच तर कळत नाहीये. एकदा ना शांतपणे तिच्याशी बोलायला हवंय. माणसाचं मन ना गूढ असतं नंदू. म्हणजे कधी त्याच्या मनात काय येईल ना ते नाही सांगता येत. तरी ना मला चिंगीने हे असं काही केलं असेल पटतच नाहीये. आजी मला सांगा, लॉकरची किल्ली तर गेले काही दिवस तुमच्याचकडे आहे ना? हो. नक्की? पण म्हणजे असं काही वेळ ती तुमच्याकडे नाहीये किल्ली, असं काही झालंय का? नाही ग, माझ्याकडेच होती. म्हणजे मी घरातच होते, बाहेर नाही गेले कुठे मी. पण मग तुम्ही शेवटचा लॉकर कधी उघडला होतात? लक्षात नाही ग माझ्या आता. अगं पण सांगू का, ही पिंट्याची जी चेन आहे ना ती माझ्याकडे नसतेच. म्हणजे बरेचदा त्याच्याकडेच असते. तो घालतो कधीतरी मधून मधून घरामध्ये, असं काही सण असला किंवा कुठे जायचं असलं तर. पण ही एकच सोन्याची अशी गोष्ट आहे की जी तो स्वतःहून कधीतरी घालतो. त्याच्यामुळे असली तरी ती त्याच्या कपाटात तरी असेल, नाही तर मग तो जसं मगाशी म्हणाला ना चुकून कधीतरी त्याच्या ऑफिसमध्ये वगैरे राहिली असेल ग. तसंच असेल मी म्हणते. चेन ऑफिसमध्येच असेल. चिंगी रडू नकोस ना. हे बघ, दादाची ती चेन तुझ्या हाती कशी लागली हे आपण सांगितलं नाही ना तर कोणाला काहीच कळणार नाही. पण मग आपण सगळं खरं कधी सांगायचं? आपण कशाला? मी सांगेन. मी सांगणार चिंगी. तू एक काम करतेस का? गावी जाऊन येतेस का? म्हणजे तुला बरं वाटेल, छान वाटेल. घरच्यांना भेटून ये जा. नाही सर, मला नाही जायचंय. चिंगी ऐक माझा, गावी जाऊन ये, तुला बरं वाटेल. हे पैसे घे, ठेव तुझ्याकडं. आणि हे बघ, AC बस मिळत असेल ना तर छान AC बसमध्ये जा. कमी टॅक्सी करून देऊ तुला. हे बघ, मी प्रॉमिस करतो, तू जेव्हा परत येशील ना घरातले लोक हे सगळे विसरलेले असतील आणि मग तुला परत कामावर घेतील. अहो पण मला नाही जायचंय. बरं बरं ठीक आहे, शांत हो. मग तू एक काम कर, एक दिवसाची सुट्टी घे, छान फिरून ये, शॉपिंग कर, तुला हवं ते घे. हे घे, पैसे घे. घे. मला पैसे नकोय. मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही आपल्याबद्दल सगळ्यांना खरं खरं सांगा. सांगणार, मी सगळ्यांना सगळं सांगणार. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? मला तर ह्या घरात इतकाही से राहिलेला नाहीये की मोलकर्णीला घरात ठेवायचं नाही ठेवायचं. मम्मा, हाच पॉवर गेम आहे जो स्वानंदी आहे ना आपल्या सोबत खेळतीये. म्हणजे तिला तुला हेच दाखवून द्यायचंय की तुला एवढाचाही से नाहीये, तू काहीही करू शकत नाहीस. म्हणूनच आहे ना या मुलीला शिक्षा झालीच पाहिजे. करेक्ट. तेव्हाच तिला कळेल आपण तिला फीक घालत नाही. मम्मा, तू चल माझ्या बरोबर. मी आज तिला सरळच करते. तू? हो, तुला आज गर्वच वाटेल माझा. बघच तू. चल. एक काम कर नंदू, चिंगीला ना एकदा माझ्याशी बोलायला सांग. बाकी कोणाच्या नाही, पण माझ्या शब्दांनी काही फरक पडतो का बघूया ना.
कदाचित बोलेली ती माझ्याशी, हो ना? लगेच सांगते. तू जाऊन बघ ना चिंगी काय करते ते. तिला बघा ते तुझा. आधीच बिचारी नव्या शहरात नव्या घरात आले आणि त्याच्यामध्ये हे सगळं झालंय. म्हणजे काय माहिती तिच्या डोक्यात काय चालू असेल ते. बरं बघते मी, सांगते आणि हां लगेच. एका चेनमुळे सगळे तुला एवढे बोलले ना. काळजी करू नकोस चिंगी. लवकरच मी तुला सोन्याने मडवणार. पण तू अरे हा फक्त एक कर. कोणाला काही बोलू नकोस चिंगी. तोंड बंद ठेव. मग तुला कशाचीही काहीही कमी पडू देणार नाही. साहेब, मला दुसरं ना काहीही नकोय. मला ना फक्त माझे अंश हवेत. आणि सगळ्यांनी मला चोर ठरवलंय ना. मग आता मी चोर नाहीये हे सगळ्यांना समजलं पाहिजे. समजेल, नक्की समजेल. मी सांगेन सगळ्यांना. हाय. सनंदी, हा ऐक ना जरा, तुझ्याकडचा तो लग्नाचा शालू पाठवून दे ग जरा. माझ्या लग्नातला शालू का ग? कशासाठी? आता कशासाठी? मला नको आहे तो. मला काय मिरवायचा नाही कुठे. मला अजिबात नको तुझा शालू वगैरे. सुष्मितासाठी पाहिजे. नाही नाही नाही, कोण नेसणार आहे हा नाहीये प्रश्न, पण मुळात तो हवाय कशासाठी? अरे काय हे, कशासाठी, कोणासाठी, का पाहिजे? तुझ्या काही शालूला काय सोन्याच्या तारा लागलेल्या आहेत का काय स्वानंदी? हो, पण कशासाठी हा प्रश्न विचारला तर प्रॉब्लेम काय आहे? सुष्मितासाठी हवाय, कळलं? ती नाहीतरी ना असा तो एवढा मोठा फोन घेऊन बसलेली असते, तोंडाचा चंबू गबाळ करून नुसत्या त्या सेल्फी काढत असते. म्हटलं काहीतरी चांगलं करू दे ना तिने. तिला ऑडिशन्स येत आहेत पण ना ती सिलेक्ट होत नाही. आणि काय त्या भयानक भयानक ऑडिशन्स देत असते ग. जीव नुसता घाबरायला होतो माहितीये. म्हणून म्हटलं बाबा तुझी चांगली छानची साडी नेसल्यानंतर कशी ती अशी सधन घरातली वाटेल ना. असं वाटेल ना बाबा की श्रीमंतांच्या घरातली आहे. मग त्या टाईपच्या तिला ऑडिशन्स येतील ना, म्हणून तुझी साडी हवी आहे. बरं बरं, पाठवते मी, लगेच पाठवते. आणि दागिने पण पाठव 2-4. आई, दागिने कशाला? फोटोज काढायचे आहेत ना साधे. सुशला सांग मग, तिच्याकडे खूप आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. आणि ते खरे दागिने वगैरे पाठवायचे, ते हरवले, काही झालं, कशाला हवंय? नको रे बाबा, त्यातलं काहीच नको सध्या. एक मिनिट, खोटे दागिने सांगतेय मी, खरे नाही. आता तुझ्या साडीवर मॅच वगैरे असतील ना तुझ्याकडे, आमच्याकडे नाही आहेत ग बाई, म्हणून तुझ्याकडे मागतेय. नाही तर कशाला मागितलं असतं. सुष्मिताला ना जरा 4 चांगले रोल मिळाले तर बरं होईल म्हणून सांगते ग. नाही साडीला डिप्रेशन मध्ये जाते. ऑडिशन देते पण ती सिलेक्ट होत नाही, म्हणून म्हटलं की ती. हो हो हो, पाठवते. लगेच पाठव हा बाळा. चल. हॅलो, ती काय घाई आहे?